अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 बैठकीसाठी जाणार आहेत। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या बैठकीचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय। 15 ते 17 जून दरम्यान कॅनडात ही बैठक पार पडते आहे। कॅनडा आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षांत ताणले गेलेत। माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तान्यांवरून भारतावर आरोप केल्यानंतर हे संबंध अधिक बिघडले होते। मात्र कॅनडातील सत्ता बदल हा भारत कॅनडा संबंधांच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल मानला जातोय। त्यातच आता कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच G7 बैठक कॅनडात पार पडतेय। त्यामुळे कॅनडा स्थित खलिस्तानी चांगलेच भडकलेत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याला विरोधही केलाय। पाहूया नेमकं काय घडतंय कॅनडामध्ये। कॅनडा आणि भारत यांच्यात गेल्या 1.5 वर्षांत बरीच कटुता आली आहे। हे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत। कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 बैठकीचं निमंत्रण दिलंय। फोन करून त्यांनी पंतप्रधानांना 15 ते 17 जून दरम्यान कॅनडात पार पडणाऱ्या या आंतरराष्ट्रीय बैठकीचं आमंत्रण दिलंय। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनीही होकार कळवलाय। मोदींनी X वरून या आमंत्रणाबाबत माहिती दिली आहे। कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा फोन आल्याने आनंद झाला। अलीकडच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले। या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी त्यांनी आमंत्रण दिले। त्यांचे आभार मानतो। दोन देशांमधील लोकांमध्ये अत्यंत दृढ संबंध असून भारत आणि कॅनडा दोन चैतन्यशील लोकशाही देश आहेत। दोन्ही देश परस्पर आदर आणि समान हितसंबंधांनी मार्गदर्शन करून नव्या जोमाने एकत्र काम करतील। शिखर परिषदेतील आमच्या भेटीची आम्ही वाट पाहत आहोत। तर कार्नी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या संवादाबाबत X वरूनच माहिती दिली। मी आज नरेंद्र मोदींसोबत कॅनडा आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन संबंधांवर चर्चा केली। या दोन्ही देशांमध्ये नागरिकांचे दृढ संबंध आणि महत्त्वपूर्ण व्यावसायिक संबंधांचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही सुरक्षा चिंता दूर करण्यासाठी कायदा अंमलबजावणी, संवाद आणि चर्चा सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली। दरम्यान G7 बैठकीला जेमतेम 10 दिवस बाकी असताना हे आमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 बैठकीला जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता आमंत्रण आल्यानंतर हा संभ्रम अर्थातच दूर झालाय। कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 2023 मध्ये कॅनडा स्थित खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय सरकारी एजंट्सचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता। दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध कमी केले। भारताने ट्रुडोंचे आरोप फेटाळून लावले होते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पासून प्रत्येक शिखर परिषदेला उपस्थित राहिले। 2020 मध्ये यजमान अमेरिकेने G7 ची बैठक रद्द केली होती। कोरोना साथीमुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती। G7 हा 7 देशांचा गट आहे। यात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, इंग्लंड या देशांचा समावेश आहे। यात पूर्वी रशियाचाही समावेश होता। त्यावेळी या गटाला G8 असं नाव देण्यात आलं होतं। 2014 मध्ये रशिया क्रिमियाच्या विलिनीकरणामुळे रशियाचं निलंबन करण्यात आलं। रशियानेही निषेध नोंदवत G8 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। तर G7 या गटाकडून दरवर्षी एका बाहेरील राष्ट्राला आमंत्रित केलं जातं। हा मान यजमान देशाकडे असतो। पाहुणे किंवा आउटरीच भागीदार म्हणून इतर देशांना आमंत्रित केलं जातं। आतापर्यंत कॅनडानं युक्रेन आणि ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केलं होतं। तर 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2019 मध्ये भारताला आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यानंतर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअली या बैठकीला उपस्थिती लावली। फ्रान्सकडून तेव्हा भारताला आमंत्रण होतं। मात्र कॅनडाकडून आलेलं आमंत्रण हे दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। कारण अर्थातच दोन्ही देशांमधले गेल्या काही वर्षांमधले ताणले गेलेले संबंध। त्यातच पंतप्रधान मोदींच्या या कॅनडा दौऱ्याला कॅनडा स्थित खलिस्तानी संघटनांनी विरोध दर्शवलाय। अगदी धमकी देण्याचाही प्रयत्न केलाय। निदर्शनं करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यावर येऊ नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी पोकळ धमकी दिली आहे। भारतानं प्रतिबंधित केलेली संघटना SFJचा प्रमुख पन्नू नतर मोदींच्या या दौऱ्यादरम्यान 48 तासांच्या विरोध कार्यक्रमाची घोषणाच केली आहे। तर खलिस्तानी समर्थक न्यू डेमोक्रॅटिक पार्टीनेही या दौऱ्याला विरोध केलाय। दुसरीकडे पंतप्रधान कार्नी यांनी या विरोधाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलंय। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर माझ्यासारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने कोणतंही भाष्य करणे उचित नाही। मात्र कॅनेडियन लोकांना एकच सांगेन, कॅनडाच्या धर्तीवर सारं काही न्यायाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणेच होईल।
कोणावरही अन्याय होणार नाही. Is that we're a country of the rule of law. The rule of law. कार्नी यांच्या या उत्तरामुळेच कॅनडाला भारतासह आता अधिक संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत हे स्पष्टच आहे. त्यातच अमेरिकेसारख्या महाकाय शेजाऱ्याबरोबर आर्थिक संबंध बिघडत असताना कॅनडाला आता इतर आंतरराष्ट्रीय मदतीची तीव्र गरज आहे. अशात भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला, अर्थव्यवस्थेला अधिक दुखावत राहणं हे कॅनडाच्या हिताचं नाही, हेही कार्नी ओळखून आहेत. आणि म्हणूनच कार्नीसारखे पंतप्रधान दोन्ही देशांमधील संबंध अधिक परिपक्वतेनं सांभाळतील अशी आशा भारतानं याआधीच व्यक्त केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याकडे आता भारत कॅनडासह साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.